नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ नंबर 2 फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. क्लिअर. बघा, जो काही पहिला एक्झाम्पल आहे 2 वेळा रिपीट झाला. 2020 ओके, कॉन्झिक्युटिव्ह इयर्स 2021 या दोन्ही वर्षी महाराष्ट्र सिटीमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे आणि इतका सिम्पल आहे की अतिशय सिम्पल. दोन्ही क्वेश्चन्स म्हणजे दोन्ही क्वेश्चन्स स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणजे खूप काही मोठी अडचणच नाही, स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युलाज डिपेंड आहे. ओके, तर बघा आपण वी विल स्टार्ट विथ द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट सोल्युशन. बघा, न्यूमेरिकल नंबर जो काही पहिला आहे आपला एक्झाम्पल, याच्या आपण सोल्युशनपासून डिस्कस करायला सुरुवात करूया. बघा, ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑफ अ फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज इज ट्रॅव्हलिंग विथ अ वेलॉसिटी 250 मीटर्स पर सेकंड थ्रू अ मीडियम. ओके, एका पर्टिक्युलर मीडियममधनं एक वेव्ह चालली ज्याची त्यांनी फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला 50 हर्ट्ज आणि आपल्याला दिला आहे वेलॉसिटी 350 मीटर पर सेकंद. पर्टिक्युलर मीडियम. ओके, त्यांनी मीडियमचं नाव नाही घेतलं की ती कोणत्या मीडियममधनं ती ट्रॅव्हल करत आहे, काही हरकत नाही. फुल स्टॉप. द चेंज इन फेज ॲट अ गिवन टाईम इंटरवल 0.01 सेकंड. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं? चेंज इन फेज. ओके, कधी? जेव्हा टाईम इंटरवल 0.01. इथं लक्षात. ओके, बघा आता अतिशय इझिली आपण या गोष्टी फाइंड आउट करू शकतो. आपल्याला काय विचारलं? द चेंज इन फेज. ओके, किती वेळानंतर? 0.01 सेकंदानंतर. ठीक आहे, आपल्याकडे स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. बघा, चेंज इन फेज. ओके, डेल्टा एफ डेल्टा फाय इक्वल्स टू 2 पाय ओके स्मॉल टी डिवायडेड बाय कॅपिटल टी. चेंज इन फेजचा फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ टाईम आणि इन टर्म्स ऑफ टाईम पिरियड. इथं लक्षात. जो काही चेंज इन फेजचा फॉर्म्युला आहे 2 पाय इज ऑर्बिट, म्हणजे जो काही 2 पाय आहे तो कॉन्स्टंट आहे. 2 कॉन्स्टंट आहे, पायची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट राहतो. ओके, इथे व्हॅरी दोनच गोष्टी होतात. स्मॉल टी टाईम इंटरवल. ओके, टाईम इंटरवल दिलेला आहे आपल्याला 0.01 सेकंड. इट इज नथिंग बट द टाईम पिरियड. बघा, आता मला चेंज इन फेज जर फाइंड आउट करायचं असेल तर मला 2 गोष्टी माहिती पाहिजे, एकतर स्मॉल टी एकतर कॅपिटल टी. इथं लक्षात. काही हरकत नाही. बघा, आता स्मॉल टी टाईम इंटरवल दिलेला आहे, कॅपिटल टी मला दिलेलं नाही. परंतु मला काय दिलं आहे बेटा? फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडमध्ये रिलेशन राहते 1 बाय टाईम पिरियड. म्हणजे इन प्लेस ऑफ 1 बाय टी. ओके, म्हणजे याला असं लिहू शकतो 2 पाय स्मॉल टी इंटू 1 बाय कॅपिटल. सो इन प्लेस ऑफ 1 बाय टी ओके मी लिहू शकतो फ्रिक्वेन्सी. आता क्लिअर कट व्हॅल्यू टाका. बघा, 2 टाइम्स पाय स्मॉल टीची व्हॅल्यू 0.01, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू 50 हर्ट्स. काही हरकत नाही. बघा, पाय शिल्लक इथं 2चा भाग गेला, 100 राहिले. याला लिहू शकतो मी 1 × 10⁻² आणि 100ला लिहू शकतो मी 10⁻+2. 10⁻−2 10⁻+2 गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स? पाय रेडियन. जो काही चेंज इन फेज आहे तो किती राहिला पाहिजे? पाय रेडियन. सिम्पल कॅल्क्युलेशन्स. म्हणजे इथं जी काय आपल्याला वेलॉसिटी दिली होती त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हची, इथं आपल्याला मुळात काहीच काम नाही पडलं. त्या लक्षात. पाय रेडियन ऑप्शन राहायला पाहिजे. ओके, ऑप्शन नंबर 3 इज देअर. 2दा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ओके, क्वेश्चन याच्यासाठी महत्त्वाचा आहे की 2दा रिपीट झालेला आहे महाराष्ट्र CETमध्येच, कॉन्झिक्युटिव्ह इयरला, तो पण 2020ला आणि 2021ला. आणि काही मोठी अडचण आहे का? नाही. जस्ट सिम्पल फॉर्म्युला आहे. चेंज इन फेज इक्वल्स टू 2 पाय इन टर्म्स ऑफ इंटरवल अँड टाईम पिरियड. आपल्याला इंटरवल दिलेला होता की किती इंटरवल नंतर तो फेज चेंज करायला पाहिजे किंवा चेंज केला, कितीनं फेज चेंज केला. ओके, तर पाय रेडियननं तो चेंज काय करतो? फेज काय करतो? चेंज करतो. मग टाईम पिरियड आपल्याला दिलं नसल्यामुळे मग टाईम पिरियड इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी आपल्याला कन्वर्ट करावं लागला या सिम्पल फॉर्म्युलाने. हा फॉर्म्युला आपण म्हणजे आपल्याला याच्या अगोदर जो काही चॅप्टर होता ऑसिलेशन्स, तिथे आपण बरेचदा फॉर्म्युला यूज केला, त्याच्यामुळे याच्यात काही मोठी अडचण नाही. तो फॉर्म्युला पुट केला, सोल्युशन. अशा इझिली ओके, अशा म्हणजे सोप्या मेथडनी तुम्ही जो काही सोल्युशन आहे त्याचा आन्सर मिळवू शकता. चला, पॉज करून नोट डाऊन कर, म्हणजे जेणेकरून आपण सेकंड क्वेश्चनला वळूया. आणि तो क्वेश्चन याही क्वेश्चनपेक्षा अतिशय सिंपल आहे. बघा आता, बघा सोल्युशन नंबर 2. हां, बघा, ए स्टेशनरी साऊंड वेव्ह हॅज अ फ्रिक्वेन्सी ऑफ 165 हर्ट्ज. Full stop. If the speed of that sound in air is
330 मीटर पर सेकंड, कॉमा, देन द डिस्टन्स बिटवीन अ नोड अँड द ॲडजसंट अँटीनोड इज. बघा एक साऊंड वेव्ह आहे, ओके, एक साऊंड वेव्ह आहे, काय ठीक, एक साऊंड वेव्ह आहे जिची फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला 165 हर्ट्स आणि त्या साऊंड वेव्हची वेलॉसिटी दिली आहे आपल्याला 330 मीटर पर सेकंड एअर मीडियममध्ये. ओके, चला काय हरकत नाही. तर आपल्याला काय विचारलं, डिस्टन्स बिटवीन ए नोड अँड द ॲडजसंट अँटीनोड, नोड आणि ॲडजसंट अँटीनोड. बघा हा झाला नोड, ओके, आणि हा झाला अँटीनोड, ठीक आहे. हा आपल्याला यामधला त्यांनी काय विचारला, डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन नोड अँड द ॲडजसंट, नोडच्या जस्ट ॲडजसंटला नेबरिंग अँटीनोड डिस्टन्स विचारला, काही हरकत नाही. रिक्वायर्ड गोष्टी आहे आपल्याला, म्हणजे जो काही डाटा दिलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे, तो आहे फ्रिक्वेन्सी त्या वेव्हचा आणि त्या वेव्हची वेलॉसिटी. बघा एक गोष्ट लक्षात द्या, वेव्ह लेंथ नावाचा तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. बघा हा झाला पॉझिटिव्ह आणि हा झाला निगेटिव्ह सायकल, क्रेस्ट याला आपण म्हणतो टॉप. ओके, हे दोन भाग मिळून जी काही लेंथ तयार होते याला म्हणतो आपण वेव्ह लेंथ, याला काय म्हणतो आपण, वेव्ह लेंथ. आणि जो काही त्याचा सिम्बॉल आहे तो आहे लॅम्बडा. येत आहे ना लक्षात. ओके, पॉझिटिव्ह सायकल, निगेटिव्ह सायकल. ओके, आता बघा ही कमी जास्त दिसते ॲक्च्युली, हां, ओके, पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, किंवा याला पॉझिटिव्ह हाफ सायकलला ट्रफ म्हणतो, याला म्हणतो आपण क्रेस्ट. एक ट्रफ आणि क्रेस्ट मिळून जी काही लेंथ तयार होते त्यालाच काय म्हणतो आपण, त्या वेव्हची वेव्हलेंथ. सिम्पल कॉन्सेप्ट. एक क्रेस्ट आणि एक ट्रफ किंवा एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल मिळून जी काही लेंथ तयार होते त्या वेव्हची, त्याला काय म्हणतो आपण, वेव्हलेंथ. काही हरकत नाही. बघा आता हा कंप्लीट भाग झाला वेव्हलेंथ, कंप्लीट कशाचा भाग झाला, वेव्हलेंथ. ठीक आहे, तर आपल्याला हा पूर्ण भाग नाही फाइंड आउट करायचा, आपल्याला याचा म्हणजे चौथा पार्ट. ओके, बघा हा टोटल आहे लॅम्बडा, ठीक आहे, याच्या हाफ किती राहणार. बघा इकडे दुसरं डायग्राम काढतो मी, छोटी डायग्राम काढतो, हां ठीक आहे. बघा हा टोटल किती आहे, लॅम्बडा, म्हणजे याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकल आले. ठीक आहे, मग याचे अर्ध किती राहायला पाहिजे, लॅम्बडा बाय 2. ओके, म्हणजे एवढा पोर्शन जो काय तो किती राहायला पाहिजे, लॅम्बडा बाय 2. ठीक आहे, आपल्याला किती पोर्शन पाहिजे, याही पोर्शनचा हाफ पोर्शन पाहिजे. बघा आपल्याला फक्त नोड टू अँटीनोड पाहिजे. ओके, म्हणजे लॅम्बडा बाय 2ला पुन्हा हाफनी डिवाइड जर केलं तर किती मिळते, लॅम्बडा बाय 4. येत्या लक्षात, लॅम्बडा बाय 2ला पुन्हा जर हाफनी डिवाइड केलं तर किती येते, लॅम्बडा बाय 4. म्हणजे आपल्याला जर डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड जर फाइंड आउट करायचं असेल तर ते कशा इक्वल आहे, वेव्हलेंथ डिवायडेड बाय 4. येत्या लक्षात कॉन्सेप्ट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागते, फक्त वेव्हलेंथ. आणि दोन क्वांटिटी दिलेल्या आहे, फ्रिक्वेन्सी, वेलॉसिटी आणि वेव्हलेंथमध्ये क्लिअर रिलेशन आहे. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू वेलॉसिटी डिवायडेड बाय लॅम्बडा. आपल्याला फाइंड आउट करायचा लॅम्बडा, शिफ्ट करतो लॅम्बडा लेफ्ट हँड साईडला, देअरफॉर वेलॉसिटी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. वेलॉसिटी किती आहे आपल्याकडं, 330. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, 165. सरळ 2चा भाग गेला, सरळ कितीचा भाग गेला, 2. डिस्टन्स इक्वल्स टू 2 मीटर, वेव्हलेंथ आहे ना, लेंथ कशामध्ये फाइंड करतो आपण, मीटर, युनिट मीटर दिलं, म्हणजे 2 डिवायडेड बाय 4 म्हणजे 1/2 म्हणजेच 0.5 मीटर. ऑप्शन बघा आहे का, डिस्टन्स बिटवीन द नोड अँड अँटीनोड. सेंटीमीटरमध्ये दिसतं, मग सेंटीमीटरमध्ये जर याला कन्वर्ट केलं तर काय झालं, 50 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन द नोड अँड द ॲडजसंट अँटीनोड इज 50 सेंटीमीटर. देअरफॉर द ऑप्शन नंबर 4 इज देअर. क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2020. एकदम सिम्पली घेऊन आलो मी तुम्हाला, काही मोठी अडचण नाही. इथे लक्षात फक्त एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा की पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल मिळून जी काही वेव्हलेंथची वेव्ह तयार होते त्यालाच म्हणतो आपण वेव्हलेंथ. ठीक आहे, मग जो काही वेव्हलेंथ आहे त्याचा आपल्याला 1/4 पार्ट पाहिजे. म्हणजे जर डिस्टन्स बिटवीन नोड आणि अँटीनोड करायचं असेल, टोटल लॅम्बडा होता, त्याचा हाफ झाला लॅम्बडा, पण त्याच्याही पेक्षा मला त्याचाही हाफ हवा, तेव्हाच मी डिस्टन्स बिटवीन नोड आणि अँटीनोड फाइंड आउट करू शकतो. इथे नोड आहे, इथे अँटीनोड आहे, त्याच्यामुळे हा अंतर पाहिजे. म्हणजे या टोटल पॉझिटिव्ह हाफ सायकलचा हाफ पाहिजे. पॉझिटिव्ह हाफ सायकल किती आहे, लॅम्बडा बाय 2, त्याचा हाफ म्हणजे लॅम्बडा बाय 4. ओके, म्हणजे मला जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर लॅम्बडाला मी 4 वेळा डिवाइड करू. ओके, तेव्हा मी ती गोष्ट फाइंड आउट करू शकतो. मीटरमध्ये होती, सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करणे खूप काही मोठी गोष्ट नाही, आपण 8वी 9वी 10वीतच या गोष्टी शिकलो.
अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर 101% तो क्वेश्चन सॉल्व्ह होणार म्हणजे होणारच. ठीक आहे. आपला उपक्रम जर आवडत चालला सर तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.